शिवनामाचा गाज महिमा गाजतो या जगभर आज महाशिवरात्री भजरे मनुजा शिव शंभो शिव हर आज महाशिवरात्री भजरे मनुजा शिव शंभो शिव हर आज महाशिवरात्री भजरे मनुजा शिव शंभो शिव हर शिवनामाचा गाज महिमा गाजतो या जगभर शिवनामाचा गाज महिमा गाजतो या जगभर आज महाशिवरात्री भजरे मनुजा शिव हर 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 विविध रत्न बाहेर आले बघा त्यातून एक हलाहल वीज बाहेर पडलं आता ते प्राशन कोणी करायचं सर्व देवांना चिंता पडली त्यावेळी शंकराने सांगितलं की ते प्राशन मी करणार आणि ते हलाहल वीज शिवशंकराने प्राशन केलं शिवशंकराने प्राशन केल्यानंतर त्यांच्या अंगाची लाई होऊ लागली बघा अंगाची लाई होऊ लागली आणि ती थांबवण्यासाठी थंड शीतल वस्त्र त्यांच्या अंगावरती ठेवण्यात आली तरी सुद्धा ती अंगाची लाई काही थांबली नाही तरी सुद्धा ती थांबली नाही त्यावेळी म्हणून त्यांनी ते त्यांचा कंठ निळा झाला म्हणून त्यांना नीलकंठ म्हटलं जातं अंगाची लाई काही थांबली नाही ज्यावेळी शंकर निद्रिस्त अवस्थेत गेले त्यावेळी त्यांच्या मुखातून आपसूक राम हा उच्चार आला आणि तो राम म्हणजे कोणता तो आत्म्यातनं निघालेला राम आणि तो निद्रिस्त अवस्थेतील दिवस जर कोणता असेल तर तो महाशिवरात्रीचा दिवस आहे बरोबर की नाही भक्ती